रसाणां छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको। ग्रंथाची सुरुवात करताना पहिला शब्द तुळशीदासजी वर्ण वापरतात। रामायणाचा पहिला शब्द आहे वर्ण आणि शेवटचा शब्द आहे मानव। त्याची संधी होते वर्ण मानव। अर्थ असा होतो कोणत्याही मानवाला, कोणत्याही वर्णाच्या मानवाला मानव बनण्याचा अधिकार आहे, मनुष्य बनण्याचा अधिकार आहे, चांगलं जगण्याचा अधिकार आहे, साधू होण्याचा सुद्धा। कोणत्याही वर्णाच्या व्यक्तीला साधू होता येतं, कोणत्याही वर्णाच्या व्यक्तीला देव सुद्धा होता येतं, म्हणून वर्ण मानव। गीतेची सुरुवात धर्म शब्दाने आहे। श्रीमद भगवद्गीतेचा पहिला श्लोक पाठ आहे ना। धृतराष्ट्रवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय। गीतेमध्ये 15 अध्याय आहेत ना। गीतेमध्ये किती अध्याय आहेत? 12 14 12 18 आहेत। 18 रामायणात किती कांड आहे? 18। रामायणाचे कांड 11 आहेत ना। माहिती आहे कुणाला रामायणात किती कांड आहे? 22। किती? 4 7 कांड आहे। माहिती असलं पाहिजे आपल्या लेकरांना, हे शिकवलं पाहिजे आपण। कराग्रे वसते लक्ष्मी शिकवलं पाहिजे ना। पूर्वी आमची आई म्हणायची, पोराला शिकवायची, ऊर्ध्वमूलमदशात् मश्वत्थम प्राहुरव्यम छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवी अधोश्योर्धम प्रसुता तस्य शाखा गुणप्रभुदा विषय प्रबाला अधस्य मूलानि नुसंततानि कर्मानुबंधिनी मनुष्य लोके। पाठच केली पाहिजे गीता। एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरम अव्यक्तम तेषां के योगवित्तमा। पहिला शब्द काय गीतेचा? धर्म शब्द आहे। गीतेचा शेवटचा शब्द आहे मम। धर्म मम, त्याची संधी आहे धर्म प्लस अधिक मम। हो, माझ्याकडे यायचंय ना, मग तुमचा जो धर्म आहे त्या धर्माने या। स्त्रिया असतील तर तिनं पातिव्रत्य धर्माचं पालन करून या, माणसं असतील तर गरीबाला दान करता करता या। तुमचा जो धर्म आहे, तुम्हाला जो आवडतो, त्या धर्माचं पालन करता करता माझ्यापर्यंत या। गीता आपल्याला सांगते